हाय हॅलो नमस्कार. तर आजचा ब्लॉग खूप असा भारी आणि मस्त आहे. तो ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर इथं चालू आहे कोबी चिरायचं काम आणि इकडं चालू आहे पीठ मळायचं काम. हा व्हिडिओ चालू व्हिडिओ. आणि बघा तुमचे दादा कोबी कसं टाकत एकदम भारी. जास्त पानं वाया घालीत नाही, फक्त एक पानं काढले. आळ्या माळ्या बघा, नाही तर काय सगळं खाऊ घालशाल आम्हाला. बघा मग काय मस्त कापू. हां एकच नंबर एकच नंबर. एकच भारी. एवढं बारीक ना करू. बरं हे टोमॅटो पण टाकावं, छान लागतं कोबी. दिदू याला पाणी ठेवून तेवढं तापायचं. लई पीठ घेऊच नको घेताना, पण ते चपाटे वाया जातात मग. हां बस झालं, हाय का नाही मग? हां राहू तेवढं तेवढं राहू दे ना. हां कर कर. हां बस झालं तर हे बघा एकच नंबर कोबी टाकू त्यात. काम पण आता तर लय आवाज वाढवलाय. बघा काय मस्त काम आहे. माझं नाही फक्त कोबी काढते, कोबीचं घ्यायचं भाजी बनवते नाही तुम्ही पाहिजे ना व्हिडिओ मध्ये, तुम्ही ती व्हिडिओची जाण आहे. लयच भारी कापी त्यात कोबी. तुम्ही पण तुमचं बघून मला सुद्धा स्वयंपाक करायला तशी इच्छा होती. त्याला करायला काय लागत आहे, हाताने करायचं आहे का नाही. मला आई तर खायला भारी वाटत आहे. इतकंच झालं कोबून बघा. कोबून नाही चिरून झाला. आणि याला आता आहे ना कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, सगळंच आहे. तर हे बघा मस्त टोमॅटो चिरू राहिले आणि भारी असं कोबी होणार आहे बघा. आता असं कोबी खायला भारीच लागत नाही तर. उभा पण घेतला ना. हा एक घेतला. हा शॉर्ट पण घेणार याचं मस्त मी. तर चॅनलवरती शॉर्ट पण टाकून देईन मी, ते सुद्धा बघा. बघा चाकू वाहनाला गुणाला बिलकुल नाही, फक्त दिसायला. आपली काल बिर्याणी पण लई झाली. एकच काडी गिर काढून टाकायच्या, अशी ठेवणे डायरेक्ट त्याला टाकताय. ठेवा हा अजून एक ठेवा नाही. मी म्हणलंय अशा काड्या काढायच्याच नाही पोरांना. ते मोकळा केला का लगेच काळा पडून जातो. कोथिंबीर घ्या चिरून. आव छान लागतील थोडीशी. हा हा टाका टाका. हा बाजार लय तिखट नाही खायचं, भरपूर होईल तिखट. तुम्हाला आवडते ना स्वयंपाक करायला? काव पण स्वयंपाकाला आवडतं ना. पण तुम्हाला आळस नाही हा कोणत्या गोष्टीचा. तुमचे दादा आहे ना हर एक गोष्टीला एकदम ऍक्टिव्ह असतात. हा दीदी आळशील मी पण आहे. आता दादू झालाय तयार स्कूलला जायला. नाही ना पप्पाने एवढं चिरलं पण दीदीचं अजून पीठ मळून झालं नाही. हा बघा आता व्हिडिओसाठी तुमच्या दादांनी कोथिंबीर आणली.
कोबीतच टाकून द्या वरून कोथिंबीर. कोबी दूध लागते धुवून जाईल. जाईल अशी टाकून द्या. काय भारी दिसते बघा ना. कोथिंबीर घेतलीच हे बघा. आणि आता एवढा पसारा झाला इथं. आपल्याला दिसतं काम करताना, पण कामाच्या मागे एवढं सगळी मेहनत असते ती कोणाला दिसत नाही, हाय का नाही. तर आता आहे ना भाजीची तयारी चालू आहे. आणि हे बघा मस्त कोबी धुवून वगैरे घेतलेला आहे. दूध वगैरे चहा वगैरे पिलो आम्ही. आणि आमच्या एवढ्या चपात्या शिळ्या पडल्या उरल्या, खाल्ल्याच नाही तर गाईला देणार आहे ते आता. आणि इकडे दीदीने हे बघा असं मस्त मऊ पीठ केलेलं आहे आता कोबी लावून. इथं पाणी ठेवलंय तापायला आंघोळीला. एक जणाची आंघोळ पण चालू होती. मग तर दिदू बाळा तेवढं पाणी उतरून दे. इथं तेल टाकलंय. आता जिरे चांगले तडकले. आता त्याच्यात टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकलाय आता त्याच्यात. आता टाकले टोमॅटो. आता हळद. आता कोबी. टाकायची आहे त्याच्यात. मिरची टाकली, लसूण अद्रक शेंगदाणे मिक्स करून मिक्सरमधून काढून टाकले. भाजीचा फायनल लुक दाखव. तर ह्या बघा अशी मस्त भाजी झाली छान पैकी. एक मिनिट मी झूम करून दाखवते तुम्हाला. वाव मस्त झाली हे बघा. आणि ह्या बघा दीदीच्या आपल्या चपात्या एकदम मस्त झाले. हे बघा इथं केलेल्या त्या. आणि इकडे बघा पप्पाला भाजीवाले. हा चपात्यावाले. भाजीचे वेगळे मेंबर आहे, चपातीचे वेगळे मेंबर आहे. हा दादूला डब्बा भरतो. आणि आता दादूची रिॲक्शन बघू आपण कशी झाली रे. बोला ना. जेवण करल्या. हा हा बोला बोला. आजची स्पेशल भाजी कोबीची आणि ती मी स्वतः बनवली. आणि कशी झाली लवकरच व्हिडिओ येईल. कशी झाली नक्की म्हणजे व्हिडिओ आलेला आहे. नाही व्हिडिओ येणार आहे, हे व्हिडिओच्या शेवटी लावणार आहे मी. नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या फॅमिलीला सपोर्ट करा. आणि आपल्या फॅमिलीला सपोर्ट करा. खूप मेहनत करते, खूप मेहनत करतोय आम्ही यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. चांगले चांगले व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ऐका ना व्हिडिओ कसे असतात ते बी सांगा. आज स्पेशल कोबीचा भाजीचा झाला. आणि ऐका ना तुमच्या दादाने बनवलाय, नक्की सांगा कसं झालं. हा आणि मला एक बोलायचं आहे. तुमचे दादा जे व्हिडिओमध्ये काम वगैरे करताना दिसतात ना, तर कसं असतं की प्रपंच दोघांचा पण आहे का नाही. आणि तुमचे दादा कसे मला समजून घेतात, कसं म्हणजे कामं करतात, सगळं करतात, किती ऍक्टिव्ह राहतात, घरामध्ये सगळ्या गोष्टी बघतात. तर याच्यावरून पण सगळ्याला शिकायला पण भेटतं, आहे का नाही. हो नक्कीच. की घर हे एकाचं नाही तर सगळ्यांचं आहे, सगळ्यांनीच मिळून केलं पाहिजे,
आहे का नाही, सुखादुखात सगळ्यांना एकमेकांना साथ दिली पाहिजे. तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. काळजी घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये हे जास्त दिसणार आहे. आणि इतकी छान अशी मस्त कोबीची भाजी झालेली आहे. तर मी पण आता जेवते, मला पण वाढलेली आहे. तर पुन्हा भेटू मस्त छानशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. तिथे बाय म्हण. हां.